बांधकाम व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात यशस्वीपणे कारकिर्दी गाजवल्यानंतर उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांच्या उषा काकडे प्रोडक्शनच्या अप्रतिम लोगोचे अनावरण प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर व फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते झाले. या दोघांच्या हस्ते उषा काकडे प्रोडक्शन निर्मित विकी द फूल ऑफ लव्ह या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणाही दोघांच्या हस्ते क्लॅपिंग करून झाली. मुंबईतील ताज लँड्स एंड येथे सोमवारी झालेल्या या तारांकित सोहळ्यावेळी राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अभिनेत्री ईशा कोप्पीकर, सोनाली कुलकर्णी, रिंकू राजगुरू, स्मिता गोंदकर, तनिषा मुखर्जी, गौहर खान, कोरिओग्राफर लक्ष्मीनारायण त्रिपाठी, उद्योजक संजय काकडे, निर्माती उषा काकडे, विकी चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ, कलाकार हेमल इंगळे व अभिनेता सुमेध मुधळकर, अशोक पंडित यांच्यासह हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती. ये बहुत ही शुभ अवसर है आज और मैं उषा जी को बहुत ढेर सारे मैं शुभकामनाएं देना चाहूँगा ऑन द लॉन्च ऑफ उषा काकडे प्रोडक्शंस. आई थिंक जिसका लोगो रिवील इतना ड्रामेटिक हो तो आप कह सकते हैं कि ये तो सिर्फ ट्रेलर था, बहुत सारी पिक्चरें अभी भी बाकी हैं. And Usha ji has been a dear friend, a big friend of the community, has contributed through her philanthropy and so much, not only to the film industry but so much around her, and supporting children, health and education. She has really emerged victorious. and बहुत सारा आपको, ढेर सारा आपको प्यार, आपको स्नेह, आपको बहुत सारी इज्जत और मोहब्बत आपको. 4-5 वर्षापूर्वीच मला ही कल्पना डोक्यात आली होती, परंतु मी खूप सर्च केला याचा. कन्स्ट्रक्शनमध्ये तर मी 18-19 वर्ष काम करत आहेच आहे, परंतु ते करता करता मी असा विचार केला की हे करत असताना मी सगळ्या सेलिब्रिटींमध्ये जात होते, उठत होते, बसत होते. मग मी प्रत्येकाचे निर्णय घेतले. करण सरांचा घेतला, मनीष सरांचा घेतला आणि मग ते मला म्हणाले, बिंदास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही करा. आता 7 चित्रपट आपले पुढे येत आहेत आणि पहिला हा विकी ऑफ द लव्ह हा पिक्चर आपला फर्स्ट आय थिंक 5 मंथ्समध्ये रिलीज होईल.